प्रदेशाध्यक्ष आहेत माझ्या पक्षाचे बावनकुळे साहेब, त्यांनी मला जेवायला बोलवल्याच्या नंतर माझं जाणं काम आहे. माझे ते बॉस आहे. त्या पद्धतीने मी तिथं गेलो. काही वेळाच्या नंतर धनंजय मुंडे साहेब तिथं आले आणि त्यांनी आम्ही अर्धा पाऊण तास एकत्र होतो. ठीक आहे, आमचे प्रदेशाध्यक्ष काल बोलले असतील 4-4.5 तास बैठक झाली. काय की त्यांचा प्रवास आणि बोलताना ते बोलू शकतात. मी त्यांना काय बोलू शकतो? माझ्या प्रदेशाध्यक्षांना मी ऑर्डर देऊ शकतो? नाही. परंतु साहेबांनी म्हणले की बाबा डेव्हलपमेंटच्या ह्याच्या त्याच्या बाबतीत तुम्ही भांडत बसू नका. या बाबतीत काय? मी स्पष्टपणे सांगितलं, संतोष देशमुखच्या बाबतीमध्ये नो कॉम्प्रोमाइज. जगातलं कोणीही म्हणलं तरी मी कॉम्प्रोमाइज काही करणार नाही. आणि मी निघून आलो, ते निघून गेले. ती बैठक संपली. आता काल परवा जे 13 मी धनंजय मुंडेंना त्यांच्या निवासस्थानी भेटायला गेलो. त्याच्यात झाकून लपून काय नव्हतं. निवासस्थानी भेटायला गेलो, तब्येत विचारली. ते म्हणले आमच्यावरती बाबा सध्या लय तुम्ही हे करता. मी म्हणलं ह्याच्या बाबतीत कॉम्प्रोमाइज नाही. तुमचे आका आणि तुमचे जे सहकारी आहेत, या सहकाऱ्यांनी ज्या पद्धतीने सगळ्यात जास्त तेढी कोणती गोष्टीची आलेली आहे की फक्त संतोष देशमुखाला ज्या पद्धतीने मारलंय ती पद्धत बिलकुल आवडलेली नाही. आणि तुम्ही तुमचं दुखत बिकत असलं तर हॉस्पिटलाइज व्हा, अशा प्रकारचा सल्ला दिला आणि माझा मी निघून आलो. पण हे माणुसकीच्या नात्याने तुम्ही म्हणता भेट झाली, दवाखाना, त्यांचा आजारपण, लोकांना का पटत नाहीये? त्यांनी माणुसकी सोडली. धनंजय मुंडे साहेबांनी माणुसकी सोडली, पंकजाताईंनी सुद्धा माणुसकी सोडली. आणि मी का संतोष देशमुख बद्दल बोलू नये? संतोष देशमुख हा भारतीय जनता पार्टीचा पंकजाताईचा एजंट आहे. मागच्या निवडणुकीत प्रीतमताईंचा एजंट आहे. धनंजय देशमुख एका बूथवर आणि संतोष देशमुख एका बूथवर. 19ला प्रीतमताईचे एजंट आहे. नंतर 19लाच नमिता मुंदडाचे ते एजंट आहेत, दोघं जण. कालच्या लोकसभेच्या एवढ्या हाराखरीच्या निवडणुकीमध्ये हे दोघेच भाऊ तिथं एजंट आहेत. आणि त्याच्यानंतर आता नमिता मुंदडाचे सुद्धा ते एजंट आहेत. कोण? संतोष देशमुख आणि धनंजय देशमुख. मग माझ्या पक्षाचा एक बूथ प्रमुख मारला गेलाय ना, मग बूथ प्रमुखाच्या बाजूने मी राहायचं नाही का? आणि आज माझ्या पक्षाचे प्रदेशाध्यक्षांनी अतिशय व्यवस्थित त्या ठिकाणी बोललेत की जरी मी बैठक बोलवली त्यांची आणि माझी, जरी बैठक बोलवली तरी सुरेश धस कुठल्याही बाबतीत कॉम्प्रोमाइज झाले नाही. मी म्हणलं मी माझ्या गोष्टीवर ठाम आहे. ते म्हणले तुमचं तुम्ही ठाम राहा आणि निघा. पण मनोज जरांगे पाटील नात्याने त्यांनी आमची बैठक बोलवणी, म्हणजे बैठक बोलवलेली ही मला माहित नव्हती. मला एकट्याला बोलवलं होतं. नंतर त्यांना बोलवलं. पण तिथे कुठलंच काही कॉम्प्रोमाइज नाही, काय नाही. लगेच ते तिकडं ना आम्ही इकडं.